Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next question based on hire purchase, installment plus interest. So first of all, read our problem. On 1st January 2012, Messrs. Monica Metals purchase on compressing machine from HMT Limited on hire purchases team. The cash price of machine rupees 2,50,000. मशिनरीची व्हॅल्यू किती आहे 2,50,000. द फर्म पेड डाऊन पेमेंट रुपीज 40,000. म्हणजे अग्रीमेंट सायनिंगच्या वेळी अमाऊंट किती पे केलेली आहे डाऊन पेमेंट पे केलेला आहे 40,000 ऑन 1st January 2012 and balance in 3 annual installment of rupees 70,000 each plus interest 5% per annum. आता हे जे सेंटेन्स आहे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सो अँड पासून जे सेंटेन्स आहे प्लस इंटरेस्ट 5% इच, इथे तुमचं थोडंसं कन्फ्युजन होतं प्रॉब्लेम मध्ये. सो काय सांगायचं आहे बघा, जी रिमेनिंग अमाऊंट आहे ती त्यांनी काय केलेली आहे 3 इक्वल इन्स्टॉलमेंट मध्ये पे केलेली आहे प्लस इंटरेस्ट, म्हणजे त्या इन्स्टॉलमेंट मध्ये तुमचा इंटरेस्ट हा ऍड असणार आहे. सो प्लस जे हे वर्डिंग आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला ह्या प्रॉब्लेम मध्ये ह्या वर्डिंग वरून बऱ्याच वेळी कन्फ्युजन हे होतं. सो प्लस इन द सेन्स इन्स्टॉलमेंट प्लस इंटरेस्ट ही अमाऊंट आपल्याला टोटल करायची आहे आणि मग ती पे करायची आहे. ओके. देन कमेन्सिंग फ्रॉम 31st December 2012, Messrs. Monica Metals provide depreciation on machinery at 20% per annum on 31st December every year. आणि प्रत्येक इयर एंडिंगला डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे 20%. यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे बघा, मशिनरी अकाउंट एक कॅल्क्युलेट करायचं आहे अँड HMT लिमिटेड अकाउंट सेकंड कॅल्क्युलेट करायचं आहे इन द बुक्स ऑफ मेसर्स मोनिका मेटल्स. ओके, मोनिका मेटल्स कोण आहे, परचेसर, हायर परचेसर. सो परचेसरच्या बुक मध्ये मशिनरी अकाउंट आणि HMT लिमिटेड म्हणजे सेलर अकाउंट असे दोन अकाउंट आपल्याला ड्रॉ करायचे आहेत, जसे आपण आधीच्या प्रॉब्लेम मध्ये ड्रॉ केलेले आहेत असे. सो प्रॉब्लेम काय आहे लक्षात आला? येस मॅम. ओके. सो या वर्डिंग वरून फक्त आपल्याला थोडंसं पहिला फक्त टेबल चेंज होणार आहे, अदरवाइज बाकी कॅल्क्युलेशन इट्स व्हेरी सिम्पल थिंग ऍज युजल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फक्त आपण इथे मेन्शन काय करणार आहोत, हे ज्या इन्स्टॉलमेंटची अमाऊंट आपण कुठे पुटअप करत होतो, आता हा पहिल्या टेबल मध्ये आहे. पहिल्या टेबल मध्ये इन्स्टॉलमेंटची अमाऊंट आपण इन्स्टॉलमेंट कॉलम मध्ये पुटअप करत होतो, राईट. सो आता ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इन्स्टॉलमेंट प्लस इंटरेस्ट द्यायचंय ना, दॅट इज वाय इन्स्टॉलमेंटची कॉलम प्रिन्सिपलच्या अमाऊंट मध्ये पुटअप करायची, एवढीच, बाकी काही हार्ड नाहीये यामध्ये. आर यू गेटिंग माय पॉइंट? यस मैम. ओके, वेरी गुड. सो चलो अभी स्टार्ट करेंगे. डेट 1st January 2012. कॅश प्राइस किती आहे बघा प्रॉब्लेम मध्ये, या मशिनरीची व्हॅल्यू किती होती 2,50,000. सो पुटअप करा, कॅश प्राइस ऍट द बिगिनिंग 2,50,000. देन प्रिन्सिपल दॅट मीन्स फर्स्ट डाउन पेमेंट किती आहे 40,000. सो डाउन पेमेंट 40,000 पुटअप करा. ओके. देन पहिल्या डेटला इंटरेस्ट नसतो, सो इंटरेस्ट कॉलम मध्ये डॅश, आणि पहिल्या डेटला इन्स्टॉलमेंट इन द सेन्स डाउन पेमेंट, सो सेम अमाउंट डाउन पेमेंट पुटअप करा अँड फाइंड आउट कॅश प्राइस ऍट द एंड, दॅट मीन्स क्लोजिंग फाइंड आउट कसा करणार आपण 2,50,000 मायनस 40,000. सो किती येईल बघा व्हॅल्यू 2,10,000. 2,10,000, right. 2,10,000. Is it clear first step? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो होप सो पहिल्या स्टेप मध्ये काही फारसं डिफरन्स नव्हता, आपण सेम कॅल्क्युलेशन केलेलं आहे.
डेट पुटअप करा आता. इयर आपलं इथून स्टार्ट होईल 31 डिसेंबर 2012. इयर किती दिलेले आहेत आपल्याला 3. सो फर्स्ट ऑफ ऑल follow first step, that means last date balance carry forward in opening. Okay, so 2,10,000 put up करून घ्या. देन आता सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतो, सेकंड इयरची इन्स्टॉलमेंट पुटअप करतो. सो इन्स्टॉलमेंट जी पुटअप करायची आहे ही प्रिन्सिपल कॉलम मध्ये पुटअप करायची फक्त. सो इन्स्टॉलमेंटची अमाऊंट किती आहे? 70,000. इन्स्टॉलमेंट पहिली इन्स्टॉलमेंटची अमाऊंट बघा ना किती आहे? 70,000. 70,000. हा, सो 70,000 प्रिन्सिपल मध्ये पुटअप करा. 70,000. देन इन थर्ड स्टेप काय करायचं आहे आपल्याला, इंटरेस्ट चार्ज करायचा आहे. इंटरेस्ट आपण कशावरती चार्ज करतो, ओपनिंग बॅलन्स वरती. सो इंटरेस्टचा रेट किती दिलेला आहे, इंटरेस्ट चार्ज ऍट 5% पर एनम. सो इंटरेस्ट चार्ज करा ओपनिंग बॅलन्स वरती, दॅट मीन्स 2,10,000 इंटू 5%. किती येईल बघा इंटरेस्ट? 10,500. 10,500. 10,500. 10,500. राईट. आणि आता इन्स्टॉलमेंटची जी अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत ही प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट असणार आहे. सो प्लस असेल इथे, फक्त एवढंच लक्षात ठेवा, कारण प्लस वरती आपल्याला कॅल्क्युलेशन विचारलेलं आहे. सो 70,000 प्लस 10,500. मग पहिली इन्स्टॉलमेंट तो किती पे करणार आहे सांगा बरं? 80,500. 500. राईट, 80,500. 500. इज इट क्लिअर स्टेप? Yes, ma'am. ओके. Yes, सो ma'am. ऍज युजल फाइंड आउट करा. मग बाकी Yes, स्टेप ma'am. सेम. क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट करा. 2,10,000 मायनस 70,000 किती येईल बघा क्लोजिंग? 1,40,000. 1,40,000. 1,40,000. राईट. इज इट क्लिअर स्टेप? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की त्याने पे जी अमाऊंट केली ती डिफरंट वेगवेगळी पे न करता त्याने एकत्रित अमाऊंट केलेली आहे आणि पे केली, म्हणजे इन्स्टॉलमेंट प्लस इंटरेस्ट. दॅट इज वाय आपण इथे टोटल केली इन्स्टॉलमेंट कॉलमची, म्हणजे प्रिन्सिपलची आणि इंटरेस्टची. राईट. सो चला नेक्स्ट स्टेप कडे जाऊ आपण. 31 डिसेंबर 2013. लास्ट डेट बॅलन्स, नेक्स्ट डेट ओपनिंग 1,40,000. Then put up second year installment, same 70,000. Charge interest charge करा. 7,000. 1,40,000 वरती 5% किती मिळेल? 7,000. 7,000. 7,000. राईट. 6,000. अँड इन्स्टॉलमेंट प्लस करून अमाऊंट 70,000 प्लस 7,000 म्हणजे येईल 77,000. राईट. ओके. 27. ओके. सो एंडची प्राइस फाइंड आउट करा. व्हॅल्यू 1,40,000 मायनस 70,000. सो अमाऊंट 70,000. 70,000. 70,000. इज इट क्लिअर स्टेप? Yes, ma'am. Yes, ma'am. Good. So then last year calculation 31st December 2014. So same 70,000. Then principal same 70,000. So आता 70,000 ही आपण इन्स्टॉलमेंट पे केलेली आहे. सो इथे अशा प्रॉब्लेमला सेमच अमाऊंट येईल. 70,000 वरती लास्ट इंटरेस्ट चार्ज करा, किती येईल बघा? 3,500. 3,500. 3,500. राईट. आणि लास्ट इन्स्टॉलमेंटची टोटल 73,500. 73,500. 73,500. गुड. अँड लास्ट बॅलन्स नील. Nil. ओके. सो फर्स्ट टेबल क्लिअर झालेला आहे का? कोणाला डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकताय.
टोटल करा. इंटरेस्टची टोटल किती होतीये बघा. 10 + 7 + 3 5. 21,000. 21,000. 21,000. ओके 21,000. देन इन्स्टॉलमेंटची टोटल. Two lakh 71,000. 2,71,000. 271,000. ओके. आणि प्रिन्सिपलची टोटल करा. 2,25,000. 2,50,000 येईल प्रिन्सिपलची. अंबर चेक करायचं. 2,50,000. हा 2,50,000. 2,50,000 राईट. 2 lakh. तुमचं एक लक्षात काय ठेवायचं इथे, आपण हायर परचेस अकाउंटिंगने जेव्हा स्टडी करतो किंवा ही मेथड जेव्हा आपण चॉईस करतो फॉर द परचेसिंग ऑफ ड्युरेबल गुड्स, सो इन्स्टॉलमेंट प्लस एंट्री जितके इयर आपल्याला दिलेले आहेत त्या इयर मध्ये आपण इंटरेस्ट पे करतो, इन्स्टॉलमेंट पे करतो. सो ज्या ज्या मशिनरीची व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा एक्सेस अमाऊंट आपल्याला काय करावी लागते, पे करावी लागते. आपण जर डायरेक्ट कॅश बेसिस वरती परचेसिंग केलं तर आपल्याला 2,50,000च अमाऊंट पे करावी लागली असती. पण आपण हायर परचेस अकाउंटिंगने किंवा काय म्हणतो आपण इन्स्टॉलमेंटने जर आपण एखादी वस्तू परचेस केली तर ऑब्विसली आपल्याला काय करावं लागते, अमाऊंट ही जास्त पे करावी लागते. सो इथे व्हॅल्यू किती होती, 2,50,000. पण 3 इयर नंतर व्हॅल्यू आपण किती पे केलेली आहे, टोटल 2,71,000. लक्षात येत आहे. सो ही व्हॅल्यू नेहमी तुमची जास्त असली पाहिजे तर तुमचा प्रॉब्लेम हा राईट असेल, कॅल्क्युलेशन राईट असेल. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. गुड. सो चला बाकी कॅल्क्युलेशन सेम फटाफट करा. आता डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे आपल्याला. डेप्रिसिएशन किती आहे, 20%, राईट. सो 1 January Yes, ma'am. 2012 cash price of machine किती होती कॅश प्राइस, 2,50,000. देन 31 डिसेंबरला काय करायचं आहे, डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. लेस डेप्रिसिएशन 20% आहे ना. Yes, ma'am. ओके चार्ज करा. 20% किती येईल बघा, 50,000. 50,000 राईट. सो 50,000. 50,000. सो 50,000 मायनस करा, अमाऊंट किती राहील बघा, 2 lakh. 2 lakh. 2 lakh. ओके. सो इथे हेडिंग द्या रिटर्न डाउन व्हॅल्यू. रिटर्न डाउन व्हॅल्यू. ओके. सो इयर फर्स्ट डेप्रिसिएशन मिळालेलं आहे आपल्याला 50,000. देन नेक्स्ट 31 डिसेंबर 2013 लेस डेप्रिसिएशन 20%. 2 लाख वरती 20% चार्ज करा, किती येईल, 50,000. 40,000. 40,000. तुम्ही कॅल्क्युलेशनला फार वेळ लावला. 40,000. सो तर हे तुम्हाला बेसिक माहिती आहे का, की आपण जेव्हा 10% चार्ज करतो तेव्हा लास्टचा 0 कॅन्सल होतो. ओके, म्हणजे 20,000 येतील. सो 20,000 चे दुप्पट Two केल्यानंतर करायचं. किती येणार, 40,000. सो सिम्पल थिंग.
5 आणि 5 10 कॅल्क्युलेशन कॅल्सीवरतीच करताय तुम्ही. थोडस फटाफट येऊ दे ना. 2 लाख मधून 40 मायनस करा, किती येतील? 1,60,000. ओके, सो हेडिंग द्या. 1,60,000. सो लास्ट इयर चार्ज करा. 31 डिसेंबर 2014 लेस डेप्रिसिएशन किती आहे? 20%. 32,000. व्हेरी गुड. 32,000. 32,000. राईट, 32,000. व्हेरी गुड. सो 32 मायनस करा. किती येईल? 1,28,000. 1,28,000. 1,28,000. Good. 28,000. Is it clear? Analysis of depreciation. Yes, ma'am. Yes, ma'am. Very good. Ma'am. So आता आपण स्टेप नंबर 3 कडे येऊ. इन द बुक्स ऑफ मोनिका मेटल्स मशिनरी अकाउंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. सो फर्स्ट एंट्री कॅश प्राइस. मोनिकाने काय केलेली आहे? मशिनरी परचेस केलेली आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. सो काय रिसीव्ह केलेलं आहे? मशिनरी रिसीव्ह केलेली आहे फ्रॉम कोणाकडून? HMT लिमिटेड कडून मशिनरी परचेस केलेली आहे. सो डेट पुटअप करा. 1 जानेवारी 2012 टू HMT लिमिटेड अकाउंट. सो HMT लिमिटेड अमाउंट पुटअप करा. 2,50,000 कॅश प्राइस. पहिल्या डेटची एंट्री. सो डेबिट द रिसिव्हर, रिसीव्ह केलेली आहे आपण मशिनरी म्हणून डेबिटला घेतली. क्रेडिट द गिव्हर, आपल्याकडून काय पे झालेला आहे? पहिली आपण डाऊन पेमेंट पे केले आणि त्याच्यानंतर कॅश प्राइस. पण इथे आपण मशिनरी अकाउंटला फक्त कोणते इफेक्ट देतो? डेप्रिसिएशन. आणि बाकी इफेक्ट आपण सेलरच्या अकाउंटला देणार आहोत. सो डेप्रिसिएशनचा इफेक्ट द्या. 31 डिसेंबर 2012 बाय डेप्रिसिएशन. फर्स्ट डेप्रिसिएशन 50,000. सो अकाउंट क्लोज करा. डेबिट जास्त आहे की क्रेडिट? डेबिट. सो 2,50,000 ला Debit. अकाउंट क्लोज होईल. 2,50,000 and 2,50,000. डिफरन्स तुमचा क्रेडिट साइडला येईल. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. चा डिफरन्स दिसेल. ओके, सो डेट पुटअप करा. 31 डिसेंबर 2012. राईट. अँड देन बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घ्या नेक्स्ट डेटला. दॅट मीन्स 1 जानेवारी 2013 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. तर ह्या अकाउंटला कोणाला डाऊट नाहीये ना? हे असेच का इफेक्ट होतात वगैरे? होप सो तुमचा बेस क्लिअर असेल तर क्लिअर होईल. सो फर्स्ट डेटची एंट्री आपण कंप्लीट केलेली आहे. देन सेकंड इयरचं डेप्रिसिएशन चार्ज करा. 31 डिसेंबर 2013 बाय डेप्रिसिएशन. सेकंड इयरचं डेप्रिसिएशन आपण किती कॅल्क्युलेट केलं होतं? टेबल मध्ये बघा. 40,000. देन क्लोज अकाउंट. राईट. सो 2 लाख ला अकाउंट क्लोज करा. and then difference 1,60,000. आता जो सेकंड टेबल आपण ड्रॉ केलेला आहे तोच फक्त इथे पुटअप करायचा आहे इन लेजर फॉर्म.
sorry, by balance carried down 31st December 2030. So balance ब्रॉट डाउन करून घ्या नेक्स्ट डेटला 1st January 2014 to balance brought down 1,60,000 and last date च depreciation put up करा 31st December 2014 by depreciation लास्ट डेटचं डेप्रिसिएशन किती आहे बघा लास्ट इयरचं 32,000. ओके सो अकाउंट क्लोज करा 1,60,000 ला अकाउंट क्लोज. $1,60,000 ला अकाउंट क्लोज and then balance किती आहे 1,28,000. 28,000. So 31st December 2014 and balance brought down करून घ्या नेक्स्ट डेटला 1st January 2015 to balance brought down 1,28,000. Is it clear account? Yes, ma'am. Yes, ma'am. Oh, Yes, ma'am. good. So आपलं लास्ट जे अकाउंट आहे सेलर अकाउंट इन द बुक्स ऑफ परचेसर ते आपण आता सॉल्व करू. सो इन द बुक्स ऑफ मोनिका मेटल्स HMT लिमिटेड. सो पहिली एंट्री कुठे होणार आहे कॅश प्राइस ची फर्स्ट एंट्री होणार आहे क्रेडिट साइडला. सो डेट पुट अप करा 1st January 2012 by machinery मशिनरीची व्हॅल्यू किती होती 2,50,000. ओके त्याच्यानंतर आपण पहिली एंट्री कॅश प्राइस ची करतो. सेकंड एंट्री मशिनरी कॅश प्राइस झाली त्याच्यानंतर सेकंड एंट्री डाउन पेमेंट. थर्ड एंट्री फर्स्ट इन्स्टॉलमेंट पुटअप करा डेबिटला. डाउन पेमेंट दिलेला आहे इमिजिएटली दॅट इज बाय डेट 1st January 2012 टू कॅश ॲट बँक. डाउन पेमेंटची अमाउंट सांगा. अरे आहात ना Yes, ma'am. हा डाउन पेमेंटची 40,000. अमाउंट 40,000 डाउन 40,000. पेमेंट 40,000. राईट. सो त्याच्यानंतर आपण 31st December 2012 ला काय दिलेलं आहे पहिली इन्स्टॉलमेंट. फर्स्ट इन्स्टॉलमेंटची व्हॅल्यू सांगा बरं आता. इन्स्टॉलमेंट कॉलम फर्स्ट इन्स्टॉलमेंट 80,000. 80,000. 80,500 राईट. 500. 500. आणि क्रेडिटला आपण काय करतो इंटरेस्ट पुटअप करतो 31st December 2012 बाय इंटरेस्ट 10,500 राईट. इज इट क्लिअर.
पहिल्या डेटच्या एंट्री क्लिअर झाल्या का? Yes, ma'am. Yes, ma'am. So total करा Yes, 2,10,000 plus 10,500 total किती होईल? 2,60,000. 2,60,500. 2,60,500 टोटल. बॅलन्स बघा, डेबिटला येईल. बॅलन्स किती येणार आहे मग? December 31, 1,40,000. 40,000. एक मिनिट. टू बॅलन्स कॅरी डाउन किती आहे? 1,40,000. राईट, 1,40,000. सो बॅलन्स ब्रॉट डाउन करून घ्या नेक्स्ट डेटला 1 जानेवारी 2013 बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. $1,40,000. देन नेक्स्ट इयर कडे आलो तर आपण नेक्स्ट इयरला इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट पे करणार आणि सेकंड इयरचा इंटरेस्ट पे करणार. सो इन्स्टॉलमेंटचं रेकॉर्डिंग डेबिटला होईल, इंटरेस्टचं रेकॉर्डिंग क्रेडिटला होईल. सो इयर एंडिंग डेट टाका 31 डिसेंबर 2013 टू कॅश ॲट बँक. सेकंड इयरची इन्स्टॉलमेंट किती आहे सांगा? 77,000. 77,000. 77,000. Record interest 31 December 2013 by interest 7,000. किती आहे? 7,000. सो अकाउंट क्लोज करा. $1,40,000 plus 7,000 टोटल किती येईल? 1,47,000. 147,000. ओके, 1,47,000. 1,47,000. गुड. सो डिफरन्स किती येईल बघा, मायनस करा अमाउंट. 70,000. 70,000. 70,000. राईट. सो टू बॅलन्स कॅरीड डाऊन. December 2013. सो बॅलन्स नेक्स्ट डेटला ब्रॉट डाऊन करून घ्या 1 जानेवारी 2014 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन $70,000. And then record last year installment. So 31 December 2014 to cash at bank. लास्ट डेट इन्स्टॉलमेंट किती आहे सांगा? 73,500. 73,500. ओके, 73,500. आणि लास्ट डेट 31 डिसेंबर 2014 बाय इंटरेस्ट टॅली होतोय का बघा? 3,500. येस मॅम, होतोय. खाली होतोय. ओके, गुड. सो लास्ट इयर इन्स्टॉलमेंट 3,500. $73,500. 73,500. सो प्रॉब्लेम क्लिअर झालेला आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. सो फक्त प्रॉब्लेम आपल्याला रीड करताना केअरफुली करायचा आहे.
त्यामध्ये कोणत्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत एक लक्षात ठेवा. हायर परचेस इट्स व्हेरी सिम्पल थिंग. त्यामध्ये हार्ड असं काही नाहीये. फक्त तुमचा जर पहिला टेबल रॉंग असेल तर तुम्हाला इथे 0 मार्क मिळणार. लक्षात येत आहे. सो प्रॉब्लेम केअरफुली रीड करणं. प्रॉब्लेम मध्ये दोनच हे बेसिक जी इन्फो आहे ना ही इन्स्टॉलमेंट प्लस इंटरेस्ट की इन्स्टॉलमेंट फक्त डायरेक्ट दिलेली आहे अँड इंटरेस्ट अँड प्लस इंटरेस्ट असं फक्त वर्डिंग बेसिक आहे. ओके इथे काय आहे 70,000 इच प्लस इंटरेस्ट. आता आधीच्या प्रॉब्लेम मध्ये बघा म्हणजे लक्षात ठेवा. आता इथे बघा काय सांगितलेलं आहे इंटरेस्ट चार्ज बाय सेलर 10% पर एनम. आता इथे कुठेही प्लस हे वर्डिंग नाहीये. ओके इज इट क्लिअर? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. ओके सो थँक्यू. अटेंडन्स शीट ग्रुप वरती पाठवते. मॅम अटेंडन्स शीट पाठवा. हो ग्रुप वरती पाठवते ग्रुप वरती. ओके ओके. थँक्यू.